सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे 10 एपिसोड यापूर्वी अपलोड केलेले आहेत आणि दररोज सगळे भाग टाकणं शक्य नाही. जेव्हा शक्य असेल तेव्हा मी टाकत असते आणि मलाही इतक्या स्टोरी बनवणं किती अवघड जाते याचाही जरा विचार करा. ओके. तर आता विजय तर रुसला होता मंजूवर. तो तिचं काहीही ऐकून घेत नव्हता. तिनं दिवसभर त्याला आय लव्ह यूचे मेसेज केले आणि संध्याकाळी तर ती तो प्रसन्न होईल की नाही याची वाट बघत होती. मग जेवण वगैरे झालं. त्यानं बाजरीची भाकरी नाही खाल्ली, अंडी घालून आणलेल्या पिठाची केली म्हणून. मग तिनंही किटकिट न करता त्याचा मूड सांभाळण्यासाठी ज्वारीची भाकरी केली त्याच्यासाठी. आणि वेड्या मंजूला वाटलं नवरा लगेच सरळ होईल. आपण आता लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही ती तिच्या नवऱ्याला ओळखतच नव्हती काय? तो ना आता पक्का डोक धरणारा साप होता. मग ती संध्याकाळी झोपताना म्हणाली, अहो तुम्ही माझे मेसेज नाही बघितले का? आणि तो लगेच म्हणाला, असल्या गोष्टीने पाघळणारा मी नाही. मला माणसानं नीट बोलावं लागतं सुरुवातीलाच, आणि एकदा आपली सटकली की सटकली. आपण सरळ होत नसतो लवकर. आणि मंजूला टेन्शन आलं. किती दीर्घद्वेषी असतात ना माणसं, सोडूनच देत नाहीत विषय. आणि द्वेष कोणाचा तर जोडीदाराचा. इतकी वर्ष जिच्यासोबत संसार केला तिलाच तो ओळखत नाही का? मंजूचा स्वभाव तर लगेच 5 मिनिटाला चेंज होतो. तेवढ्यापुरता राग व्यक्त करायचा आणि वेळ गेली, विषय विसरला की सगळं नॉर्मल. आणि जर असं वागलं ना तरच आयुष्य नदीसारखं खळखळ खळखळ वाहणाऱ्या झऱ्यासारखं निरंतर गाणं म्हणत वाहत राहतं. भल्या बुऱ्या अनुभवांची शिदोरी आपल्या पोटात घ्यायची आणि वाहत राहायचं. पुढे 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 चालत जायचं. नाहीतर जी माणसं अशी तो विषय डोक्यात घेऊन एका जागी थांबतात ना, त्यांचं आयुष्य ना थांबलेल्या आणि वाहत नसलेल्या डबक्यासारखं होतं. अनेक घाणींनी आणि विचारांनी, रागानं, द्वेषानं भरलेलं असतं त्या मनीषासारखं. विजयच्या आयुष्यात मंजूसारखी विचारी, निर्मळ, सतत चांगल्या मार्गावर चालणारी, कितीही राग आला तरी इतरांविषयी चांगलाच विचार करणारी बायको नसती तर त्याच्यासारख्या डूक धरून बसणाऱ्या नागाचं काय झालं असतं काय माहीत. त्या मनीषासारख्या बाईनं चांगला माणूस बिघडवला, अजयसारखा, आणि त्याला वाईट विचार करायला भाग पाडलं. त्यालासुद्धा स्वार्थी करून टाकला, सतत बोलून बोलून बोलून. आणि मंजूनं मात्र लग्नाच्या वेळी अतिशय विचित्र परिस्थितीत असलेला तिचा नवरा खूप सुधरवला. नाहीतर आज तो अख्ख्या जगाला नडणारा माणूस ठरला असता. नडणारा आणि तोडणारा दोन्ही पण. आणि किती जणांचे शिव्या, शाप, द्वेष, क्लेश घेत बसला असता आणि रोज किती भांडणं आणली असती कुणास ठाऊक. असा तो सगळ्याला पुरून उरला असता. आणि घरात सुख शांती राहिली असती का? अजिबात नाही. इतरांची जिरवण्यातच याचा सगळा वेळ गेला असता. मग कुटुंबाची प्रगती आणि मुलांची प्रगती झालीच नसती. मग आता त्या रात्री तरी त्यानं पुन्हा मंजूला डावललं आणि मुलाला मिठीत घेऊन झोपला. मंजू बिचारी त्याची वाट बघतच होती, त्याच्या मिठीची वाट बघत होती. पण त्यानं दाद दिली नाही. आणि सकाळी उठल्यावर पुन्हा त्याचं सुरू झालं. हे इथेच राहिलं, ते तिथंच राहिलं. आणि मंजू त्याचा मूड सांभाळण्यासाठी ते सगळं दुरुस्त करायची. तिला तर आता वाटायचं की आपण नवीन लग्न होऊनच घरात आलोय. पुन्हा नवऱ्याला घाबरून त्याच्या हाताखाली राबतोय. तिच्या हातून काही गोष्टी राहत होत्या, नाही असं नाही. पण घरात ती एकटी काम करणारी होती. एवढं मोठं घर होतं. ती एकटी पुरून पुरून कुठे पुरणार होती. पण आता त्याला आणखीन रागाला घालवायला नको म्हणून तिनं तिचं ते सगळं दुरुस्त केलं. पण तरी पण याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. आणि मग पुन्हा म्हणाला, हे बाहेरून कपडे काढले आणि सोफ्यावर ठेवले, काय उपयोग? हिला हाताला काय जड होतं का कुणास ठाऊक कपाटात आणून ठेवायला. बाथरूममधले कपडे बाथरूममध्ये आणून ठेवायला काय होतात? आणि पुन्हा दिसले ना मला हे कपडे तर मी खिडकीतून खाली फेकून देणार. आणि मंजू हसून म्हणाली, अय्या, आणि जर आपल्या चड्ड्या कुणाच्या केसात अडकल्या तर?
आणि तो म्हणाला, अडकल्या तर अडकल्या, मला नाही देणं घेणं, टाकणार म्हणजे टाकणार. आणि मंजू म्हणाली, माझी पण चड्डी टाकणार का? आणि तो म्हणाला, मग काय मी घालून फिरू का तुझी? सगळ्यांच्याच टाकणार. आणि मंजू म्हणाली, काय बाई, कुणाला कशाचं, आणि माझ्या नवऱ्याला चड्ड्यांचं पडलं आहे, त्यातल्या त्यात बायकोच्या चड्डीवर तर लईच डोळा. अहो, मी माझी घातली बरं का, असं ती मस्करीत म्हणाली. आणि तो हसला. आणि मंजूला वाटायचं हसला की फसला, पण नाही ना, हा घोडा लय बेकार होता, अजिबात हसला नाही. आणि तिलाच म्हणाला, घाल नाही तर घालू नको, मला काय करायचं, मला कुठं बघायचं आहे तुझं. असा पूर्ण संसारातून संन्यास घेतला असल्यासारखा बोलला तो. आणि मग ती गेली त्याचा नाद सोडून किचनमध्ये, कारण स्कूलला जायचं होतं. आणि मग तो आला नेहमीप्रमाणे ड्रायफ्रूट चारायला आणि तिला काजू बदाम चारायला लागला आणि स्वतःही खायला लागला. असलं सगळं करायचा, खायचा प्यायचा, सगळं सगळं, फक्त जवळ यायचं नाही, तिला शिक्षा देत होता. आणि मंजू म्हणाली, अहो, मला ना 4,000 रुपये हवेत. तो आता काही नाही बोलला, पटकन घेतले पैसे आणि तिच्या पर्समध्ये ठेवून आला. आणि मग तिला काजू भरवायला लागला. आणि तिनं तोंड मागे घेतलं आणि म्हणाली, माझ्याजवळ येत नाही ना, मग मला काहीही नको. आता मंजूकडे एवढं एकच शस्त्र होतं त्याच्यासोबत लढण्यासाठी, उपाशी राहणं. बाकी कुठल्याच गोष्टीने त्याला फरक पडत नव्हता. पण मंजूनं स्वतःला त्रास करून घेतला, स्वतःच्या शरीराची हेळसांड केली की मात्र त्याला आवडत नव्हतं. आणि तो म्हणाला, आई घालायची, गुपचूप खायचं, नाहीतर माझा राग आणखीन वाढेल. ती म्हणाली, कॉलपासून राग कमी करण्याचा प्रयत्न करते, तुमचा राग कधी उतरणार? तो म्हणाला, मला राग आला घालवणं तुझ्या हातात आहे, पण राग कमी कसा करायचा ते माझ्या हातात आहे. आणि आता आणखीन रागाला जातोय मी, चल खा पटकन. ती पण नखरे करत म्हणाली, नाहीच खाणार, आणि जर खाल्लं ना तर मला 10 वेळा प्लीज म्हणा, तरच मी खाणार, नाही तर मी खाणारच नाही. आणि मी नाही खाल्लं ना तर तुमचा केळीचा कोंब सुकून जाईल, मग बसा बोंबलत, बायको वाळली तर. आणि तो म्हणाला, मी प्लीज म्हणू का, शक्यच नाही, आणि तू खायचं म्हणजे कायचं, असं म्हणून तिच्यासमोर त्यानं ते सगळं ठेवलं. आणि मंजूनं आता तर तो ऐकेल म्हणून तोंडामध्ये एक काजू पकडला आणि त्याच्याच तोंडासमोर तोंड घेऊन गेली. आणि तो तोंड वळवायला लागला. असली काही फालतूगिरी नको, असं म्हणाला चक्क. बाई, 12 महिने 24 तास हीच तर फालतूगिरी करता, आणि आता साधू झालात का, असं ती म्हणाली. आणि तो म्हणाला, तुला काय करायचं? आणि ती म्हणाली, खा ना जानू, पुन्हा नाही असं करणार, खा ना प्लीज, असं म्हणून फारच आग्रह करत होती त्याच्यासमोर दातामध्ये काजू पकडून. आणि सर्किट जानूनं दिली एक बुक्की तिच्या तोंडावर, आणि काजू पडदिशी मंजूच्या तोंडामध्ये गेला. आणि मंजू खूप हसायला लागली. आणि त्याचीही तिला चालण्याची आयडिया त्याला फारच आवडली, तिला फार आवडली. आणि मग त्यानं मुठभर काजू बदाम घेतले, तिच्या तोंडामध्ये कोंबले आणि म्हणाला, बस खात आता. मग आता त्याच्या कॉलेज शाळेमध्ये मोठं 2-3 दिवसाचं फंक्शन होतं. आणि ती म्हणाली, अहो, मी ना तुम्ही पैठणवरून आणलेल्या पैठण्या घालणार आहे, ब्लाऊज शिवून तयार झाले आहेत. तरीही त्यानं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. आणि मंजू म्हणाली, आणि मी तुमच्या गजऱ्याचे पैसेसुद्धा वाचवते बरं का, मी स्वतः गजरे करते घरच्या फुलांचे, आणि रोजचे 100 रुपये वाचतील. तरीही याला कौतुक नव्हतं. मग त्यांच्या स्कूलचं फंक्शन सुरू झालं. आणि आदल्या दिवशी मंजूनं मोरपंखी रंगाची लाल काठाची त्यानं आणलेली पैठणी घातली, तसेच भरगच्च गजरे. आणि सकाळी सकाळी केस धुतले होते तिनं, पाठीमागे गजरे अडकवले आणि गॅलरीत गेली आणि त्याला पदर पकडायला सांगितला आणि मुलाला फोटो काढायला सांगितला. आणि पाठीमागून त्यानं तिचा फोटो काढला. धुतलेले केस होते, खूप खूप गजरे होते, आणि त्या मोकळ्या केसात गजरे, खूप अप्रतिम पाठीमागून फोटो आला होता तो. आणि तो वैतागला तिचा पदर पकडायला, तरीही तिनं आग्रह केलाच होता, आणि म्हणून त्यानं पकडला. मग दिवसभर फंक्शनमध्ये दुसरं काहीच नव्हतं, मंजू मॅडमची साडी, आणि त्या कशा दिसतात, त्यांना हा रंग सुंदर दिसतो, पण निवड कोणाची, तर सरांची. आणि मंजूनं सुद्धा तोच फोटो स्टेटसला टाकला आणि लिहिलं होतं, यांनी निवडलेला प्रत्येक रंग मला खुलून दिसतो. आणि सगळे मेसेज आता
अख्खी आणि सगळे म्हणायचे, आता अख्खी बायको त्यानं चॉईस केली, कुठून कुठून शोधून आणली उसाच्या शेतातून, तीही इतकी छान. मग साडीसुद्धा छान असणारच की. सरांची निवड ना खूप छान आहे. मग आता हा फक्त बघायचा, थोडा गालात हसायचा आणि विषय सोडून द्यायचा पाहुण्यासारखा. मंजूला वाटलं आज मी खूप छान दिसत होते. मग रात्री तरी ते जवळ येतील, कारण आज ती खूप सुंदर दिसत होती ना. आणि सगळ्या स्कूलमधल्या लेडीजसुद्धा त्याला जाऊन सांगायच्या, मॅडम छान दिसतात सर, तुम्ही बघितलं की नाही. मग आता संध्याकाळ झाली. त्याच्या आवडीचं जेवण बनवून बसली होती ती आणि फार फार प्रेमानं त्याला शरण जाऊन ती त्याला जेवायला घालत होती. तो बास म्हणाला तरी त्याचा हात पकडून तिनं बाजूला केला आणि म्हणाली, माझ्यासाठी इतकं खायचं. नशिबानं बायको खायला घालणारी मिळाली आहे, तुमच्या भावासारखं उपाशी मारणारी नाही. आणि तो गप्प बसला, काहीच बोलला नाही. याचा अर्थ त्याचा राग जात होता. मग दुसऱ्या दिवशी फंक्शनला तिनं हिरवा ब्लाऊज असलेली हिरव्या काठाची आंबा कलरची साडी घातली. तीसुद्धा पैठणीच होती, त्यानं आणलेली. आणि तिला साडी घालताना बघून तो चावटपणे म्हणला, आपल्याला कायम हिरवे काठ आवडतात, पण नाजूक. आणि तिनं त्याच्याकडे पाठ फिरवली आणि आज आपण भाव खायचा असं ठरवलं तिनं. कारण तो बोललाय ना आज स्वतः होऊन, याचा अर्थ तो तिच्या भोवती फिरणार होता, पृथ्वीभोवती चंद्र फिरतो तसा. कारण त्याच्या आवडीची साडी ती आज घालणार होती. आणि ही साडी चॉईस करताना त्यानं एका मॅडमला भांडून भांडून तिच्याकडून घेतली होती आणि ही साडी मीच घेणार माझ्या बायकोला असं म्हणाला होता. मग तिनं साडी घालून केस विचारले आणि गजरा घालायला घेतला. तसं त्यानं तिच्या हातातून तो घेतला आणि म्हणाला, बायकोला गजरा लावून देणं माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी हिसकावून मिळवणारच. आणि तिला पाठीमागं ओढली, फिरवली आणि गजरा लावला. आणि ती हसून म्हणाली, कोण घ्यायला लागलं हिसकावून तुमचे अधिकार? माझ्यावर आणि माझ्या पूर्ण गोष्टींवर तुमचाच अधिकार आहे, पण तुम्हालाच हल्ली तो गाजवू वाटत नाही. काल सगळे म्हणत होते, इतकी छान साडी तुम्ही बघितलं का तरी माझ्याकडे? मग मी काय इतकी नटते थटते इतरांनी बघावं म्हणून का? आणि तो म्हणाला, आता जा, घरी आल्यावर पुन्हा साडी घालायची हीच. ती म्हणाली, का? आता दिवसभर पण घालू, संध्याकाळी पण घालू का? आणि तो हसून म्हणाला, मी काढतो ना, कशाला टेन्शन घेतेस, तुझी प्रत्येक पिन काढून टाकतो. आणि ती लाजली आणि ती पुढे निघून गेली. आणि यानं तिला पाठीमागून फोन करून त्रास द्यायला सुरुवात केली. मंजू, कधी व्हायची गं संध्याकाळ? आता तू जवळ हवी होती, तुला मी खूप त्रास दिला असता. आणि आय लव्ह यूचे खूप सारे मेसेज आणि किसचे सुद्धा खूप सारे इमोजी पाठवले त्यानं. आणि मंजू म्हणाली, आधी स्कूलमध्ये या, घरी काय करता? आता ती मांडवात बसली होती. आगाऊपणा करणाऱ्या पोरांवर लक्ष ठेवत होती आणि यांचे रोमॅन्टिक मेसेज सुरू होते घरी बसून. मग तिने त्याला तिचे फोटो पाठवले पिवळ्या साडीतले. आणि मग तर त्याला घडीत थांबूच वाटेना. तिचा बॉडीगार्ड लगेच उठला आणि गेला स्कूलमध्ये. मग पुन्हा आज दिवसभर मंजूच्या पिवळ्या साडीची चर्चा. बापरे, काही साडी आहे आणि काही नवरा आहे, एक साथ दोन पैठणी. कोणता नवरा आणतो? आणि मंजू म्हणाली, पण माझा आणतो. आणि तिला आत्ताही स्टेटस लागतं पिवळ्या साडीवरचं. जो नवरा खर्च करताना आपल्या बायकोसाठी मागे पुढे बघत नाही ना, तेव्हा समजावं की बायकोचा धाक जास्त आहे, असं गमतीत टाकलं तिनं. आणि काही जण येड्या ठाक्या तिला रिपीट मेसेज करून सांगायच्या, अगं इतका खर्च करतो तर प्रेम जास्त आहे असं म्हण. आता मंजूनं ते मुद्दाम लिहिलं होतं, हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं का? आता प्रेम किती आहे एकमेकांवर हे जग जाहीर करायची काय गरज नाही ना. तिचा नवरा तिच्यावर प्रेम करतोच, म्हणूनच हे सगळं करतो. आणि तो 1% जरी तिचा रागराग करायला लागला ना, तरी मंजूला सुळावर लटकवल्यासारखं होतं. त्यानं तिचा रागराग केला की तिला सहन होत नाही. मग पुन्हा तिची साडी बघितली की विजयकडे रिप्लाय जायचे, साडी मस्त दिसते, मॅडम खूप सुंदर दिसतात. मग आज काय जंगी कार्यक्रम वाटतं. आणि ज्यांना मंजूला समोर बघणं शक्य नाही ते लांबून बघायचे आणि ती समोर आली की खाली बघायचे. आता सौंदर्य आहे म्हणजे कुणीही बघणारच की, त्यात काय इतकं म्हणून ती सोडून द्यायची. आणि मग पुन्हा घरी आली
तो येईल म्हणून. तिने अजून साडी काढलीच नव्हती, पण तो लवकर यायची चिन्ह दिसेना म्हणून तिनं साडी काढली आणि तो रात्री पुन्हा घालायला लावेल की काय असं वाटलं. तिनं रात्रीसाठी निम्मा गजरासुद्धा ठेवला होता राखून. आणि तो घरी आला. जेवण वगैरे झालं आणि मंजू बाथरूममध्ये गेली आणि तो तिथं गेला आणि तिला पेढा भरवला आणि ती म्हणाली, आहो बाहेर तरी येऊ द्या, आता काही बाथरूममध्ये येऊन भरवणार का मला? आणि तो म्हणाला, तू हागायला बसली तरी तिथं येऊन मी तुला चारणार. आणि ती हसून म्हणाली, असलं कसलं प्रेम तुमचं. आणि तो गप्प बसला. मग ती म्हणाली, तुम्ही दिलेल्या 4,000तले काही पैसे उरले आहेत, देऊ का तुम्हाला? आणि तो म्हणाला, ठेव की तुझ्याकडे, जरा तरी पैसे वागवायला शिक. ती म्हणाली, कशाला? माझ्याकडे इतकी मोठी बँक असताना मला काही गरज नाही लागत पैशाची. आणि तो म्हणाला, बरं ठेव तिकडे. आणि चावट मंजूनं ते पैसे तिच्या छातीजवळ ठेवले ब्रामध्ये आणि म्हणाली, घ्या काढून. आणि तो हसायला लागला आणि निघून गेला. आणि मंजू पुन्हा हेरमुसली. याच्या मनात काही आहे की नाही असा ती विचार करायला लागली. ती पुन्हा मोबाईल घेऊन गाल फुगवून खुर्चीत बसली आणि रडविल्या आवाजात म्हणाली, आहो आहो, फक्त इतकंच म्हणायची. आणि तो पुढे गेला, पुन्हा पाठीमागे आला आणि तिचा चेहरा बघितला. तिच्या डोळ्यातली त्याच्याविषयी आसक्ती बघितली, प्रेमाची याचना बघितली. आणि तो म्हणाला, आज कितवा दिवस? ती म्हणाली, 12वा. आणि तो म्हणाला, मग नको, प्रेग्नन्सी राहील, आज समदिवस आहे. आणि ती खूप हसली आणि म्हणाली, जानू आता दुकान बंद आहे की, आता काय गरज आहे समविषम दिवस पाळायची? आणि तुमचं हे लॉजिक ना जीव घेईल माझा एक दिवशी. आणि तो हसला आणि म्हणाला, बहुतेक आज पाऊस येणार. आणि निघून गेला. आणि मुलाला दम देत म्हणाला, चल रे झोप लवकर. आणि मंजू खुश झाली ते ऐकून. आणि मुलगा म्हणायचा, तुम्ही पण झोपायला या, मला इतक्या लवकर अंथरूण करायला सांगता आणि तुम्ही झोपत पण नाही, जागून काय करता तरी तुम्ही? आणि विजय म्हणाला, तुझी निर्मितीसुद्धा रात्रभर जागूनच झाली, भाड्या झोप लवकर. आई बाबांना काम असतं, पण ते पोरगं झोपत नव्हतं. त्याला शेवटी विजयला त्याच्याजवळ झोपावं लागलं. आणि मग तो मंजूला म्हणाला, ए बाई तू झोपू नकोस, नाहीतर लगेच लुडकशील. आणि ती म्हणाली, राजे ह्या लवकर हां, वाट बघते. आणि तिनं तिची तयारी सुरू केली आणि तीच पैठणी घातली, त्याला आवडणारी पिवळ्या रंगाची, आणि गजरेसुद्धा घातले, थोडीशी लिपस्टिक लावली आणि त्याची वाट बघत उतावळी होऊन बसली. आणि बघ 20 मिनिटांनी तो आला आणि म्हणाला, हे काय, आता ही सरप्राईज द्यायची काही गरज होती का? इथं कोणाला वेळ आहे हळूहळू हळूहळू तुझी साडी काढत बसायला? आता ती हसली आणि म्हणाली, तुम्हीच म्हणालात ना सकाळी काढतो म्हणून घातली. मग त्यानं फार उतावळी होऊन तिला सांगितलं, आता तू पण मदत कर हे सगळं काढायला. आणि तिची अख्खी साडी काढून फेकली आणि तिच्या केसांना पकडूनच जवळ घेतली. मंजूला थोडेसे दुखले केस, पण तिनं ते सहन केलं. 10-12 दिवसांचा दुरावा होता आणि आता तो असाच वागणार हे तिला माहीत होतं. आणि मग किस करत त्यानं तिच्या तोंडामध्ये तोंड घातलं आणि तिची जीभ घेऊन तोंडामध्ये घशातून ओढून काढत चोखू लागला. तिच्या ब्रामधले पैसे घेतले आणि बाजूला ठेवले आणि म्हणाला, बावळट कुठली, काहीही करते. आणि ती नुसती लाजून हसली. मग दुसरीकडे दोन्ही हाताने तिला कुस्करणं सुरूच होतं. आणि ती हळूच म्हणाली, आहो इतक्या दिवसानंतर करताय, जरा हळूहळू चवीनं खाऊ दे की. आणि तो म्हणाला, तुला हवा तसा हळवा हळूहळू प्रणय उद्या करू, आज माझ्यासाठी असाच झंझावाती प्रणय होणार. आणि त्यानं मंजूला तिचं जरासुद्धा संरक्षण करायला मुभा न देता तिच्यावर आक्रमणं करू लागला. आणि तिनं आपलं त्याच्यासमोर शरणागती पत्करली आणि त्याला हवं ते करू दिलं. आणि जवळजवळ 15 ते 20 मिनटं त्या बेडरूमच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांचा प्रणय रंगला. अगदी खुर्चीसुद्धा सोडली नाही. खुर्चीवर सुद्धा तिला मांडीवर घेऊन तोंडात तोंड घेऊन बसला. आज दिवसभरातली पिवळ्या साडीतली केवड्याच्या बनात ती पिवळी नागिन असते ना, तशी दिसणारी मंजू त्याला सोडवतच नव्हती. आणि तीच त्याच्या डोळ्यासमोर सारखी दिसायची. आणि शेवटी तो फार उतावीळ झाला. तिला बेडवर त्यानं दिली ढकलून आणि तिच्यावर येऊन वळवाच्या पहिल्या पावसासारखा वादळ वाऱ्यासहित तो तिच्यावर बरसू लागला.
मग दोघेही तृप्त झाले आणि पुन्हा रात्रभर मिठीत घेऊन झोपला. सकाळी उठल्यानंतर मंजू किचन पुढे होती आणि तिला रात्रीचं सगळं आठवायचं आणि अजूनही तिच्या शरीरातून ठिकठिकाणी ठणका मारत होता प्रेमाचा आणि तो ठणका तिला फार आवडायचा. आणि तो उठून आला तिला मिठी मारायला, तशी तिने त्याच्याकडे पाठ केली आणि खूप खूप लाजत होती ती. आणि तो पाठीमागे हात टांगून तिच्या चेहऱ्याकडे बघण्याचा प्रयत्न करायचा आणि जणू काही सुहागरात्रीनंतरचा दुसरा दिवस होता असेच वागायचे. त्यानं पुन्हा दुसऱ्या बाजूने तिला बघण्याचा प्रयत्न केला खट्याळपणे आणि मंजूनं तिचे मेहंदी लावलेले हात चेहऱ्यावर ठेवले आणि डोळे झाकून घेतले. आणि आता तो गाणं म्हणायला लागला. आणि आता विजयरावांची गाण्याची चॉईससुद्धा एकदम भारी. आणि तो म्हणाला, काय बाय सांगू कसं ग सांगू, मलाच माझी वाटे लाज, काहीतरी होऊन गेले आज. आणि आता त्याचं गाणं ऐकून ती स्वतःला रोखू नाही शकली आणि चेहऱ्यावरचे हात काढून त्याला चेहरा दाखवला आणि खूप लाजून त्याच्या मिठीत गेली.